पिंपरी चिंचवड परिसरामध्ये भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांनी मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे. सर्वसामान्य माणसाला आधार देण्याचं काम आजवरचं त्यांचं राहिलेलं आहे. वैद्यकीय सेवा असो, इतर कुठलंही काम असो, महेशदादा लांडगेंपर्यंत कार्यकर्ता पोचला किंवा ज्या व्यक्तीची अडचण आहे तो पोचला की त्याचं काम झालंच. असंच या मतदारसंघामध्ये काम राहिलेलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीतसुद्धा मतदारांचा कौल आमदार महेश लांडगे यांच्या भारतीय जनता पक्षाकडे असल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार महेश लांडगे हे सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय असलेलं व्यक्तिमत्व असल्यामुळे या भागातील जनता आमदार लांडगे यांनी उभ्या केलेल्या सर्वच नगरसेवकांना आम्ही निवडून देऊ असा आत्मविश्वास तर व्यक्त करतातच, त्याचबरोबर सर्वच उमेदवारांना सर्वत्र चांगला प्रतिसाद पाहायला मिळतोय. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवायचा असंही मतदारांबरोबर कार्यकर्ते देखील म्हणत आहेत. ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, पिंपरी चिंचवड. आणि ते कसं यांनी बसवलं असेल, त्यांचे जे स्किल होते म्हणा, त्यांच्यामुळे एक खरंच चांगला आम्हाला उपचार मिळाला. आणि असं मनाने पण ते खूप चांगले ओव्हरऑल आहे. हॉस्पिटलमध्ये बघायचो की त्यांचं सगळ्यांचे पेशंटशी असलेलं रिलेशन म्हणा, ओव्हरऑल सगळे लोक त्यांच्याशी एकदम मिसळून राहायचे. म्हणा एक कामगारांना म्हटलं की असं एक घरचा माणूस वाटायचा. कधी असं वाटलं की ना काहीतरी असं आम्ही ते पण बघितलंय की सरांचं असं कधीच नसायचं की कचरा घेऊन जाणाऱ्या मावशी आहेत, मग सर थांबले लिफ्ट जवळ, मग मावशी गेले, असं कधीच नसायचं की हा मावशी पण चालले, सर पण चालले, असं कोणत्याही प्रकारचं असं वेगळं काहीच नव्हतं सरांसोबत. म्हणजे बिलकुल गर्व नाही सरांना, कसलंच नाही, बिलकुल नाही. हॉस्पिटलमध्ये कधी पण म्हणजे खूप चांगलं आहे की तुम्ही समाजसेवेत उतरले, अजून खूप चांगलं होईल. महेशदादा लांडगेंचे मी आभार मानतो की त्यांनी खरंच चांगले कॅन्डिडेट दिले. आणि कांबळे सर, नम्रता मॅडम आणि अजून आम्ही म्हणजे बाकीच्यांना पण ओळखतो, पण असं जास्त संपर्क आमच्या सोसायटीत नेहमी त्यांचं येणं जाणं असतं. विलास मडेगिरी, नम्रता मॅडम, लांडगे मॅडम, म्हणजे नीलमताई लांडगे ओळखतात. पूर्ण पॅनल परिपूर्ण झालं, पूर्ण पॅनल असं व्यवस्थित आहे. म्हणजे कुठे जास्त नाव ठेवण्यासारखं नाही आहे. आणि आम्हाला आम्ही हाताने फोन पण करून सांगू शकतो की आमच्या प्रभागात हा प्रॉब्लेम आहे, आमच्या घरचे माणसं उभे आहेत, असं आम्हाला आत्ताचा सध्याचा फील आहे की म्हणजे थोडक्यात हक्काचा माणूस हक्काचे माणसं आहेत की आम्ही त्यांना सांगू शकतो असं की हा प्रॉब्लेम आहे प्रभागात, ह्या गोष्टी घडल्या पाहिजे. असं कोणतरी वेगळा माणूस आहे किंवा वेगळं असं काही नाही, आमच्याच घरातले लोक आहेत असं आम्हाला आत्ताच्या पॅनल मधले चौघही उमेदवार तसे वाटतात. नाव काय तुमचं? निलिमा सुरू. या सर तुमचे पेशंट आहेत. ओळखले नाही बीजेपीचा कॅन्डिडेट आहे. काय तुमच्या डोळ्यात पाणी काय आलं? काय सांगा? सरांना बघितलं ना, हां, खूप जास्त आठवलं सगळं. म्हणजे काय आठवलं तुम्हाला? म्हणजे काय आठवलं? म्हणजे तुमचा ऍक्सिडेंट झाला होता काय? त्या वेदना ते सगळंच मला ते जास्त म्हणजे त्यांचं नाव काढलं तरी मला ते म्हणून कधी आले कुठं ना. म्हणजे कशा प्रकारची ट्रीटमेंट झाली तुम्हाला त्यावेळी? माझ्या पायात ते ना स्क्रू होते, सगळं प्लेट टाकलं होतं ना. हां, ते अनपेक्षित आले ना. सरांनी स्वतःहून खूप स्वतःने जातीने लक्ष देऊन पूर्ण ट्रीटमेंट केली. 2 महिने पूर्ण फॉलोअप असो काय असो, म्हणजे केव्हाही फोन केला उचलणार, मला काही असं सांगणार की बुवा तुम्ही एकदम रिलॅक्स राहा, बरोबर होईल, एकदम ऑपरेशन एकदम व्यवस्थित झाले. आम्ही जवळपास 4-5 डॉक्टरांना नंतर ते एक्सरे दाखवले ना, तर सगळे डॉक्टर म्हणायचे की ऑपरेशन कोणी केलं, की एवढं आधीचं आणि नंतर त्यांनी जे बघितलं की पूर्ण हाड पूर्ण हे झालेलं होतं. आणि ते कसं यांनी बसवलं असेल, त्यांचे जे स्किल होते म्हणा, त्यांच्यामुळे एक खरंच चांगला आम्हाला उपचार मिळाला. आणि असं मनाने पण ते खूप चांगले ओव्हरऑल आहे. हॉस्पिटलमध्ये बघायचो की त्यांचं सगळ्यांचे पेशंटशी असलेलं रिलेशन म्हणा, ओव्हरऑल सगळे लोक त्यांच्याशी एकदम मिसळून राहायचे. म्हणा एक कामगारांना म्हटलं की असं एक घरचा माणूस वाटायचा. कधी असं वाटलं की ना काहीतरी असं. आम्ही ते पण बघितलंय की सरांचं असं कधीच नसायचं की कचरा घेऊन जाणाऱ्या मावशी आहेत, मग सर थांबले लिफ्ट जवळ, मग मावशी गेले, असं कधीच नसायचं की हा मावशी पण चालले, सर पण चालले, असं कोणत्याही प्रकारचं असं वेगळं काहीच नव्हतं सरांसोबत.
ते, म्हणजे बिलकुल गर्व नाही सरांना थोडक्यात. कसलंच नाही बिलकुल नाही. ते हॉस्पिटलमध्ये कधी पण म्हणजे खूप चांगलं आहे की तुम्ही समाजसेवेत उतरले, अजून चांगलं करू शकता. खूप चांगलं होईल. आता महेश दादा लांडगेंचे मी आभार मानतो की त्यांनी खरंच चांगले कॅन्डिडेट दिले आणि कांबळे सर, नम्रता मॅडम आणि अजून आम्ही म्हणजे बाकीच्यांना पण ओळखतो, पण असं जास्त संपर्क सर, नाही. आमच्या खरंच ते चांगले आमच्या सोसायटीत नेहमी त्यांचं येणं जाणं असतं. मॅडम म्हणजे विलास मडेगिरी, नम्रता मॅडम, लांडगे मॅडम म्हणजे निलमताई लांडगे ओळखतात. येतात बऱ्याच वेळा आमच्याकडे. म्हणजे पूर्ण पॅनल परिपूर्ण झालं. पूर्ण पॅनल असं व्यवस्थित आहे, म्हणजे मग कुठे असं नाव ठेवण्यासारखं नाहीये. आणि आम्हाला की आम्ही हाताने फोन पण करून सांगू शकतो की आमच्या प्रभागात हा प्रॉब्लेम आहे, आमच्या घरचे माणसं उभे आहेत, असं आम्हाला आत्ताचा सध्याचा फील आहे की म्हणजे थोडक्यात आपल्या हक्काचा घरातले माणूस हक्काचा माणूस आहे मिळाला. आमच्या, हक्काचे माणसं आहेत की आम्ही त्यांना सांगू शकतो असं की हा प्रॉब्लेम आहे प्रभागात, ह्या गोष्टी घडल्या पाहिजे. असं कोणतरी वेगळा माणूस आहे किंवा वेगळं असं काही नाही, आमच्याच घरातले लोक आहेत असं आम्हाला आत्ताच्या पॅनल मधले 4 उमेदवार तसे वाटतात. नाव काय तुमचं? निलिमा सुर्वे. जय श्रीराम.